नियम मोडणाऱ्यांना मनपाचा दणका. कचरा, प्लास्टिक, डेब्रिज प्रकरणी 41.28 लाखांचा दंड वसूल. शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. मनपाचे पथक विविध ठिकाणी फिरून नियमभंग करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करीत आहे. जानेवारी 2026 ते 10 जुलै 2026 या कालावधीत विविध प्रकारच्या अस्वच्छता, कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन, प्रतिबंधित प्लास्टिक वापर आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांविरोधात मनपाने मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करून तब्बल 41,28,080 रुपये दंड वसूल केला आहे. या काळात 8,751 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये घरगुती तसेच व्यावसायिक आस्थापनांचा मोठा समावेश आहे. विलगीकरण न केलेला कचरा तसेच ओला-सुका कचरा वेगवेगळ्या डब्यांमध्ये साठवून न दिल्याप्रकरणी 4,067 प्रकरणांमध्ये कारवाई करून 14,88,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, नदी-नाले परिसरात कचरा टाकणे तसेच घनकचरा व्यवस्थापन नियमांचा भंग केल्याप्रकरणी मनपाने कारवाई केली आहे. या प्रकारात 3,000 प्रकरणे नोंदवून 3 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा करून अस्वच्छता करणाऱ्या 307 जणांवर कारवाई करत 4,03,190 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर मोकळ्या भूखंडावर बांधकाम, मलबा, डेब्रिज टाकणाऱ्यांवरही मनपाने कारवाई केली आहे. यामध्ये सर्व्हिस चार्जच्या माध्यमातून 50 प्रकरणात 40,200 रुपये तर दंडात्मक स्वरूपात 79 प्रकरणात 6,49,700 रुपये वसूल करण्यात आले. प्लास्टिक प्रकरणांमध्ये 9 लाखाचा दंड. शहरात प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांविरोधातही मोहीम राबवण्यात आली. प्लास्टिक वापराच्या 183 प्रकरणांमध्ये 9,40,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच पालापाचोळा, प्लास्टिक, रबर व इतर कचरा जाळणाऱ्या 36 जणांवर कारवाई करून 91,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणारे, जैववैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावणारे आणि इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कार्यवाही करण्यात आली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.